पोस्टल मतदानात अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांची आघाडी. सरकारी कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क. सर, आम्ही पोस्टल मतदान तुम्हाला केलंय. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमच्या कुटुंबातील लोकांनाही तुम्हाला मतदान करायला आम्ही सांगत आहोत, असं म्हणत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना पाठिंबा दर्शवलाय. नंदुरबार, धुळे जिल्ह्यासह जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे इत्यादी सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी सुशीलकुमार पावरा यांना पोस्टलद्वारे मतदान केल्याचं खात्रीशीर वृत्त आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटरचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांना 64 पेक्षा अधिक संघटनांचा पाठिंबा मिळालाय. विद्यार्थी संघटना व शिक्षक संघटनांनीही पाठिंबा दिलाय. मराठा समाजातील लोकांनीही पाठिंबा दर्शवलाय. मी स्वतः शिक्षक आहे, सरकारी कर्मचारी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना राजकीय पुढारी किती त्रास देतात व जाणीवपूर्वक टार्गेट करतात हे मी स्वतःच अनुभवलंय. दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन नोकरी करणं किती त्रासदायक होतं हेही मी बघितलंय. सरकारी कर्मचाऱ्यांची नोकर भरती करणं, प्राध्यापक भरती करणं, जुनी पेन्शन योजना लागू करणं, वारसदारांना अनुकंपावर नोकरीला लावणं, पगारवाढ करणं, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कनिष्ठ अधिकाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत मी स्वतःच काम केलंय. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे 100% मतदान मला मिळेल अशी मला खात्री आहे. सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मी जाहीर आवाहन करतो की आपण सगळ्यांनीच पोस्टलद्वारे मतदान करावं ही विनंती. मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. तुमचं एक मत सुद्धा मला खूप किमती आहे. तुमचं पोस्टल मतदान हे संपूर्ण निकाल बदलू शकतं, म्हणून मतदान करा. ज्यांनी मला मतदान केलं आहे त्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे, असं जाहीर आभार बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी मानलंय. अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना पहिले पोस्टल मतदान मिळालं असून 80% पेक्षा अधिक मतदान सुशीलकुमार पावरा यांना होत असल्यामुळे नंदुरबार लोकसभा निवडणूक सुशीलकुमार पावरा हे जिंकतील असं भाष्य वर्तवण्यात